आज आपण रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स त्यामध्ये रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा टॉपिक आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट मेथड त्या ठिकाणी आहे क्लेमन्सन रिडक्शन मेथड. सो इन दिस क्लेमन्सन रिडक्शन द कार्बोनिल ग्रुप दे आर कन्व्हर्टेड इनटू मिथिलीन ग्रुप. सो C डबल बॉन्ड O they are converted into CH2 group. So formation of hydrocarbon. So aldehydes or ketones on reduction they gives hydrocarbon group like alkane. So when aldehydes and ketones react with zinc amalgam and concentrated HCl, आता हा जो रिड्युसिंग एजंट आहे झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl यांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, हा नेसंट हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी मिळेल. अँड धिस नेसंट हायड्रोजन ॲटम मी सिंगल हायड्रोजन ॲटम इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिडक्शन ऑफ दिस कार्बोनिल ग्रुप. सो इन दिस क्लेमन्सन रिडक्शन द कार्बोनिल ग्रुप इज रिड्युस्ड टू मिथिलीन ग्रुप मीन्स CH2 ग्रुप. आता ही जनरल रिॲक्शन आपण पाहूयात. हा C डबल बॉन्ड O अल्डिहाइड्स आणि कीटोन्समधला कार्बोनिल ग्रुप react with 4 nascent hydrogen atom on heating with zinc amalgam and concentrated hydrochloric acid. So addition of these 4 hydrogen atom, 2 hydrogen atom for carbon atom and 2 hydrogen atom and this oxygen atom, so the removal of water molecule. So reduction means the removal of this oxygen atom. हे आपण जनरल कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहतो. त्याप्रमाणे 2 हायड्रोजनचे ॲडिशन इथं कार्बन ॲटमला होईल, हा ऑक्सिजन ॲटम रिमूव्ह होईल आणि ऑक्सिजन ॲटम आणि 2 हायड्रोजन ॲटम असं वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होईल. एक्झाम्पल आपण जर घेतलं कीटोनचं CH3C डबल बॉन्ड O CH3 अँड दिस रिॲक्ट विथ 4 नेसंट हायड्रोजन ॲटम इन प्रेझन्स ऑफ झिंक अमालगम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड हिटिंग. आता इथे आपल्याला 4 हायड्रोजनपैकी 2 हायड्रोजन आपण कार्बनला अटॅच करणार, म्हणजे इथं CH2 ग्रुप तयार होईल आणि काय रिमूव्ह होईल, हा ऑक्सिजन ॲटम रिमूव्ह होईल आणि कंपाऊंड मिळेल आपला CH3 CH2 CH3 प्लस H2O अँड 2 फॉर्म प्रोपेन मॉलिक्यूल. सेकंड एक्झाम्पल अल्डिहाइड्स आपण घेतलं CH3 CH2 CHO. नेम ऑफ दिस कंपाऊंड प्रोपिओन अल्डिहाइड. याचा IUPAC नेम काय येईल, प्रोपॅनॉल. रिॲक्ट विथ झिंक अमालगम अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. So this 4 hydrogen atom addition to this propione aldehyde and to form CH3 CH2 CH3. आता इथे C डबल बॉन्ड O ऑक्सिजन ॲटम रिमूव्ह आणि 2 हायड्रोजन ॲडिशन होतील, म्हणजे CH3 तयार होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला प्रोपेन आणि प्लस H2O. तर हे झाले क्लेमन्सन रिडक्शनमध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोनचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतोय, अल्केनमध्ये करतोय. सेकंड रिडक्शन मेथड आहे वोल्फ-किर्चनर रिडक्शन. So in Wolff-Kishner reduction they are also used for the formation of alkanes from aldehydes and ketones. फक्त इथं रिएजंट आपण त्या ठिकाणी दुसरे यूज करतोय. when aldehydes and ketones react with hydrazine. आता ॲडिशन ऑफ हायड्रोजनचे रिॲक्शन ऑलरेडी आपण सुरुवातीला अमोनियम डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिलेले आहे. कार्बोनिल ग्रुपमध्ये जर आपण हायड्राझाईनचं ॲडिशन केलं तर आपल्याला करस्पॉन्डिंग काय मिळतं, हायड्राझोन कंपाऊंड त्या ठिकाणी मिळेल. gives corresponding hydrazone which is heated with sodium hydroxide or potassium hydroxide in high boiling solvent like ethylene glycol and it gives alkane molecule. जनरल रिॲक्शन आपण घेऊयात अगोदर. दिस C डबल बॉन्ड O means carbonyl group react with hydrazine NH2 single bond NH2. तिथे काय येईल, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड टू फॉर्म C डबल बॉन्ड NH2. सो करस्पॉन्डिंग अल्डिहाइड और कीटोन हायड्राझोन. आणि हा जो हायड्राझोन मॉलिक्यूल आहे विच इज रिॲक्ट विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड और सोडियम हायड्रॉक्साईड इन प्रेझन्स ऑफ हाय बॉइलिंग सॉल्वंट लाईक इथिलीन ग्लायकॉल. आणि याला आपण काय करतो, हिटिंग करतो. हिटिंग केल्यानंतर काय येईल, तर हे NH2 मध्ये 2 हायड्रोजन ॲटम हे कार्बन ॲटमला अटॅच होतील. इथे CH2 ग्रुप तयार होईल आणि काय रिमूव्ह होईल, N2 म्हणजे नायट्रोजन मॉलिक्यूल त्या ठिकाणी रिमूव्ह होईल. ही झाली जनरल रिॲक्शन. म्हणजे इथे सुद्धा आपण अल्डिहाइड्स आणि कीटोनचं मध्ये असणारा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो आपण कशामध्ये कन्व्हर्जन करतोय, मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्जन करतोय. फक्त इथे आपण काय करतोय, रिएजंट कोणता यूज केला आपण, हायड्राझाईन KOH आणि इथिलीन ग्लायकॉल.
त्याचं एक्झाम्पल घेऊयात आपण C2H5CHO. So name of this compound propionaldehyde, and this propionaldehyde which is react with hydrazine, it gives propionaldehyde hydrazone. Corresponding molecule आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि which is react with potassium hydroxide and ethylene glycol. So it gives C2H5 आणि इथं CH ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये CH3 मध्ये होईल आणि नायट्रोजन गॅस रिमूव्ह होईल आणि कंपाऊंड मिळेल आपल्याला प्रोपेन. सो प्रोपॅनॉल टू प्रोपेन. सेकंड एक्झाम्पल आहे इथाइल फिनाइल कीटोन. हे ॲरोमॅटिक कीटोनचं एक्झाम्पल आहे. रिॲक्ट विथ हायड्राझाईन, इट गिव्स करस्पॉन्डिंग इथाइल फिनाइल हायड्राझोन. आणि इथे आपल्याला कंपाऊंड काय मिळणार आहे, हा हायड्राझोन कंपाऊंड मिळेल आणि हायड्रोजनचं रिॲक्शन आपण KOH बरोबर केल्यानंतर आपल्याला फायनल कंपाऊंड मिळेल N प्रोपाईल बेन्झीन. हा C2H5 म्हणजे इथाइल ग्रुप आहे, हा CH2 हा प्रोपाईल ग्रुप झाला आणि प्रोपाईल ग्रुपला आपण हा बेन्झीनला प्रोपाईल ग्रुप आपण अटॅच केला आहे. सो दे आर कॉल्ड N प्रोपाईल बेन्झीन. तर हे झाले उल्फ किश्नर रिडक्शन. म्हणजे दोन्ही मेथडमध्ये आपण लेमन्स रिडक्शनमध्ये आणि उल्फ किश्नर रिडक्शनमध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोनचं कन्वर्जन कशामध्ये करतोय आपण, अल्केनमध्ये त्या ठिकाणी करतोय. पुढे आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशन मीन्स रिप्लेसमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स बाय इलेक्ट्रोफाईल. सो दे आर कॉल्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. 11वीला आपण टाइप्स ऑफ रिएजंट पाहिलेत, न्यूक्लियोफिलिक रिएजंट आणि इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. So aromatic aldehydes and ketones undergoes electrophilic substitution reactions such as the nitration means addition of NO2 group, replacement of NO2 group, sulfonation means SO3H group, halogenation group. So aldehydic and ketonic group are electron withdrawing by inductive as well as a resonance effect. So they deactivate the ortho and para position of benzene ring. Hence aromatic aldehydes and ketones form meta product. For example, this benzaldehyde which is react with concentrated solution of nitric acid and sulfuric acid. So it is a nitratic mixture. So it undergoes nitration reaction असणार आहे आणि मग मेटा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह काय आपल्याला मिळणार आहे, तर NO2 ग्रुप हा मेटा पोझिशनला अटॅच होईल आणि कंपाऊंड मिळेल मेटा नायट्रो बेन्झाल्डेट.